हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या संपूर्ण हयातीमध्ये एकही निवडणूक लढले नाहीत। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आणि त्यांनाच गुरु मानत ज्या दुसऱ्या एका नेत्याने आयुष्यभर निवडणुकीचा रस्ता स्वीकारला नाही किंवा निवडणुकीच्या नादाला जो नेता लागला नाही, त्या नेत्याने देखील शिवसेना प्रमुखांचाच वारसा चालवत आपल्या मार्गदर्शनाने, आपल्या विचाराने, आपल्या आचाराने, आपल्या कृतीतून अनेक नगरसेवक आमदार घडवले। त्या नेत्याचं नाव आहे आनंद चिंतामणी दिघे, धर्मवीर आनंद दिघे। त्यांच्यावरचा एक चित्रपट वर्षभरापूर्वी आला आणि आता दुसरा चित्रपट म्हणजे धर्मवीर 2 येऊ घातलेला आहे। या चित्रपटाच्या बद्दलची मुख्यमंत्र्यांची भूमिका, या चित्रपटातून आता आणखी काय समोर येणार, जे समोर येणार ते खरंच तितकं सत्य असणार का, अशा अनेक प्रश्नांचं काहूर या चित्रपटाच्या निमित्तानं उठलेलं आपल्याला दिसतंय। काय आहे हे सगळं? धर्मवीर आनंद दिघे आणि लोकनाथ एकनाथ शिंदे यांचं नेमकं काय नातं आहे? हे नातं किती खरं आहे आणि हे या नात्यातून नेमकं कोणाला काय मिळालं, असे अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नातल्या काही कंगोऱ्यांचा यथाशक्ती उहापोह करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, खूप कमी बोलणारी माणसं किंवा खूप शांत राहणारी माणसं, खूप संयमी असणारी माणसं, खूप गूढ माणसं काहीतरी जेव्हा भव्य दिव्य करतात त्यावेळेला त्यांच्या त्या भव्य दिव्यते बरोबरीने आणखी एका गोष्टीची चर्चा होते, ती म्हणजे त्यांच्या शांतपणाची, त्यांच्या संयमाची आणि त्यांच्या गूढतेची। आनंद दिघे हे अशाच पठडीतले ग्रहस्थ होते। शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हा चेला मुंबईपासून 30 किलोमीटर अंतरावरच्या ठाण्यामध्ये स्वतःचं एक साम्राज्य उभं करतो आणि त्यानंतर त्या साम्राज्याचा एक वेगळा कैफ देखील या नेत्याला चढतो आणि त्या कैफातून काही गोष्टी त्या नेत्याकडून उद्धृत होतात। त्याच गोष्टी या नेत्याच्या उतरणीला किंवा अधोगतीला कारणीभूत ठरतात। हे आपण अनुभवलंय, ऐकलंय, पाहिलंय आणि याच सगळ्या गोष्टींवर आधारित एक चित्रपट आला होता धर्मवीर। मंगेश देसाई यांनी निर्माण केलेला हा चित्रपट आल्यानंतर अवघ्या काही दिवसात प्रचंड मोठी कमाई करून गेला। कोविड ओसरलेला होता आणि त्यानंतर आलेल्या धर्मवीरने खूप वाहवा मिळवली, त्याच तुलनेमध्ये किंवा त्याच प्रमाणामध्ये टीकाही मिळवली। टीका कोणाची होती तर टीका शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या आणि आनंद दिघेंचा काहीसा राग करणाऱ्या म्हणा किंवा आनंद दिघे ज्यांना आवडायचे नाहीत अशा अनेक लोकांनी त्यावर टीकाही केली। ती काही मंडळी वेगवेगळ्या राजकीय पक्षांची होती, काही ठाण्यातली होती आणि हे सगळं झालं। आता या चित्रपटाने जर काय किमया केली तर या चित्रपटाने, हा चित्रपट आल्यानंतर जे पुढचं राजकीय नाट्य घडलं त्या राजकीय नाट्याचा सगळ्यात महत्वाचा स्रोत जर कोण होतं तर तो आनंद दिघे होता, असं नंतर स्पष्ट करण्यात आलं। हा चित्रपट एकनाथ शिंदेंनी स्वतःचं प्रमोशन करण्यासाठी केला होता असं सांगितलं गेलं, असं मांडलं गेलं। या पलीकडे माझं असं म्हणणं आहे की आनंद दिघे यांनी जे केलेलं काम होतं हे काम ठाण्यापर्यंतच थोपवण्याची एक व्यवस्था ही शिवसेनेतल्या काही शीर्षस्थ मंडळींकडून अंमलात आणली होती। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताना आपला रोल मॉडेल म्हणून आनंद दिघे यांना ठाणे, मुंबई, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर अगदी कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या सगळ्या ठिकाणी, दिल्ली या सगळ्या ठिकाणी नेऊन आनंद दिघे हे आपलं शक्तिस्त्रोत आहे किंवा हा आपल्या ऊर्जेचा स्त्रोत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि आनंद दिघे यांचं योगदान हे लक्षणीय होतं, ते शिवसेनेतल्या काही मंडळींनी नाकारलं होतं हे सांगण्याचा प्रयत्न शिवसेना प्रमुखांच्या बाजूला त्यांचा फोटो लावून एकनाथ शिंदे यांनी केला। आता आनंद दिघे हे स्वतः 5 फूट 3 इंच उंचीचे होते, शरीरयष्टी त्यांची किरकोळ होती, तरी त्यांनी ठाण्याच्या राजकारणावर आणि समाजकारणावर स्वतःचा जो प्रभाव, पगडा आणि जी पकड मिळवली होती ती विलक्षण होती, अद्भुत होती। आता याच जातकुळीत स्वतःला झोकून देत व्यक्तिगत
आयुष्यामध्ये कोलमडून गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांना त्यांनी आधार दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा राजकीय उगम झाला आणि तो राजकीय नेता आज राज्याचा मुख्यमंत्री आहे. आता परिस्थिती अशी आहे की आता धर्मवीर 2 या चित्रपटाचा मुहूर्त होऊ घातलेला आहे आणि तो आज होतोय ठाण्यामध्ये. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याचा मुहूर्त होईल या धर्मवीर 2चा. धर्मवीर 2 या चित्रपटामधून एकनाथ शिंदे यांना नेमकं काय मिळालं आणि आता एकनाथ शिंदे यांना या धर्मवीर 2 मधून आणखी काय हवंय असा प्रश्न देखील चर्चेला जातोय. कारण राज्यातलं मुख्यमंत्रीपद हाच अनेकांचा अंतिम ध्यास किंवा अंतिम लक्ष असतं. एकनाथ शिंदेकडे आता ते आहे. गेली 1.5-2 वर्ष ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत आणि हे असं सगळं होत असताना धर्मवीर 2 येऊ घातलेला आहे. या धर्मवीर 2 मध्ये एकनाथ शिंदे यांची वाटचाल दाखवून फक्त एकनाथ शिंदे इतकंच केंद्रित केलं जाणार आहे का, की आनंद दिघे हे त्या व्यतिरिक्त विरोधकांचे कसे होते, आप्तस्वकीयांचे कसे होते, आपल्या स्वपक्षीयांचे कसे होते, या सगळ्या गोष्टी येणार आहेत. एका चित्रपटाने दिलेली ऊर्जेतून एक विलक्षण डेअरिंग एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आलं. त्याने सगळ्यात मोठं राज्यातलं आणि देशातलं बंड केलं आणि या बंडाला आजपर्यंत ज्यांनी 6 दशकं या महाराष्ट्रावर आणि देशावर आपली छाप सोडली त्या शरद पवारांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं होतं. अर्थात कौतुक इतक्यासाठी केलं होतं की 40 आमदार एका नेत्याच्या मागे जातात, जो नेता बडबड बडबड बोलत नाही, जो नेता आक्रस्ताळे नाहीये, जो नेता क्वचितच हसतो, क्वचितच बोलतो, गूढ विचार करत राहतो, अशा व्यक्तिमत्वाच्या मागे 40-50 आमदार जातात. ही गोष्टच शरद पवारांना काहीशी विचलित करणारी होती म्हणा किंवा विचारात टाकणारी होती. आता अशा नेत्याचा आणखी वाटचालीचा पुढचा टप्पा बघायचा आहे का, तो प्रेक्षकांना आवडणार का, की आनंद दिघे यांचं जे गूढ आयुष्य होतं ते धर्मवीर 2 मधून दिसणार आहे का, हा एक भाग आहे. पण माझा या ठिकाणचा प्रश्न वेगळा आहे. जर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे असा उल्लेख एकनाथ शिंदे ज्याचा करतात, त्या आनंद दिघेंना गुरुदक्षिणा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय देणार आहेत, हा माझा प्रश्न आहे. याचं कारण सांगतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यातून जाऊन जवळपास आता 11 वर्ष झाली, पण त्यांचं स्मारक अजून त्यांचा शक्तिशाली असलेला मुलगा, मी शक्तिशाली एवढ्यासाठी म्हणतोय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसाकडे प्रचंड प्रशासकीय ताकद असते, ऊर्जा असते, यंत्रणा असते आणि अधिकार असतात. पण तरीही 2.5 वर्ष राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसून उद्धव ठाकरेंना हे स्मारक बनवता आलेलं नाहीये. ज्या स्मारकाचं काम शिवाजी पार्कला सुरू आहे, महापौर बंगला जिथे जुना होता, तिथे अनेक अडचणी आणि अनेक तांत्रिक कमतरता त्या स्मारकाच्या निमित्तानं दिसत आहेत. नुकताच उद्धव ठाकरेंनी त्याचा दौरा केला होता. एकनाथ शिंदे हे या आनंद दिघेंच्या महतीच्या पुढे जाऊन किंवा आनंद दिघेंनी केलेल्या आपल्यावरील उपकाराची परतफेड करण्यासाठी एखादं स्मारक, की जे एखादं कॅन्सर हॉस्पिटल असेल, की जे एखादं लहान मुलांवरती अगदी अल्प दरामध्ये उपचार करणारं हॉस्पिटल असेल, किंवा अशी एखादी वास्तू की जिचा उल्लेख फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या अनेक राज्यांमध्ये होऊ शकेल, अशी एखादी गोष्ट एकनाथ शिंदे आनंद दिघेंच्या नावाने करणार आहेत का? आपण जर ठाण्यात गेलो तर आनंद दिघेंच्या नावाने किमान 25 रस्ते आपल्याला दिसतात, अनेक इमारती दिसतात किंवा अनेक छोट्या मोठ्या महापालिकेची वास्तू दिसतात की ज्यांना आनंद दिघेंचं नाव दिलंय. पण त्या ठाण्यापर्यंत मर्यादितच राहिल्या. जर आनंद दिघेंना ठाण्यातून बाहेर काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या भागांमध्ये नेलं तर मग त्यांच्या कार्याची, त्यांच्या एखाद्या नावाने बनवलेल्या वास्तूची महती ही का जाऊ नये, हा देखील इथे प्रश्न आहे. याचं कारण मी आपल्याला सांगतो. कारण हा चित्रपट अनेक अशा काही घटनांनी भरलेला होता. यातली एक घटना सांगून मी हा व्हिडिओ थांबवतोय, कारण हा चित्रपट काहीसा उत्कंठा वाढवणारा असावा असं माझं स्वतःचं मत आहे आणि तितकंच तो खरं बोलणाराही असावा. जाता जाता आनंद दिघेंच्या आयुष्यातलं एक शल्य देखील मी आपल्याला सांगणार आहे आणि ते मुख्यमंत्री कसं दूर करणार आहेत तेही बघायचं. आनंद दिघे यांच्या पहिल्या चित्रपटामध्ये एका गोष्टीची खूप चर्चा झाली होती. ती म्हणजे आपल्या शेवटच्या श्वासाच्या जवळपास किंवा जगाचा निरोप घेण्याच्या आधी आनंद दिघेंच्याकडे एक फोन आला होता आणि या फोनवर आनंद दिघेंना मातोश्रीतून एक निरोप देण्यात आला. त्यानंतर ते प्रचंड संतापले होते आणि तो फोन फेकून दिला आनंद दिघेंनी, अशी एक वदंता केली जाते.
आता हे सगळं घडलं त्यावेळेला तिथे दस्तूरखुद्द नारायण राणे होते. मी नारायण राणेंना थेट हा प्रश्न विचारला आणि हा प्रसंगही विचारला. त्यावेळेला ते असं म्हणाले की असं काही घडलेलं नव्हतं, ही फक्त चर्चा होती. माझा हाच प्रश्न आहे की अशा अनेक घटनांनी किंवा अशा अनेक गोष्टींनी आनंद दिघेंचं व्यक्तिमत्व आणि आनंद दिघेंच्या भोवतीचं वलय हे नेहमी चर्चेत, वादग्रस्ततेमध्ये आणि गूढतेमध्ये बुडालेलं असतं. आता हा धर्मवीर 2 जो आहे किंवा धर्मवीर 2 जो आहे तो नेमका कोणत्या गोष्टींवर असणार आहे की तो फक्त एकनाथ शिंदे यांच्या भोवतीच केंद्रित होणार आहे, हे देखील बघणं अधिक औत्सुक्याचं ठरणार आहे. हे सगळं होत असताना आनंद दिघे ज्या पाली या गावचे आहेत त्या ठिकाणी त्यांचं एक घर आहे. हे घर अत्यंत जीर्णावस्थेत आहे, ते पडलेलं आहे आणि त्याकडे फारसं कोणाचं लक्ष नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रचंड ताकद आज मुख्यमंत्री म्हणून आहे. ते या पडक्या घराचं आनंद दिघे यांच्या नावाचं एक छोटं स्मारक या गावात जर करू शकले तर ती आनंद दिघे यांना एक वेगळी आदरांजली होऊ शकणार. कारण नेता कितीही मोठा झाला तरी तो आपल्या गावाच्या बाबतीत काहीसा हळवा असतो, त्याचे पाय त्या गावाकडे ओढत असतात. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी पहिल्या टप्प्यात म्हणजे हा चित्रपट 27 जानेवारीला येऊ घातलाय धर्मवीर 2, इतक्या वेगात त्याचं शूटिंग संपवण्यात येणार आहे असं सांगितलं जातं. आणि बहुधा यंत्रणा आणि सगळ्या गोष्टी हाती असल्यामुळे ते शक्यही होईल. पण जवळपास त्याच वेळेला या पाली गावातलं आनंद दिघे यांचं पडकं घर सुधारलं जाणार आहे का? एकनाथ शिंदे त्यात लक्ष घालणार आहेत का? हा मुद्दा आपण या व्हिडिओच्या निमित्तानं उपस्थित केलेला आहे. आता मुख्यमंत्री म्हणून किंवा आनंद दिघेंचा शिष्य म्हणून एकनाथ शिंदे हे सगळं करतात की नाही याकडेही आपलं लक्ष असणार आहे आणि तटस्थपणे आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपल्याला काय वाटतं, आनंद दिघे यांचं स्मारक हे एका सेवाभावी संस्थेने किंवा उपक्रमातून करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल की धर्मवीर 1, धर्मवीर 2 सारखे चित्रपट बनवून आनंद दिघे यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची महती ही राज्यभरात आणि देशभरात पोहोचू शकेल? आपण आपलं मत आमच्या इनबॉक्समध्ये द्या. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणातले, समाजकारणातले, चित्रपट व्यवसायातले आणि उद्योगातले, बांधकाम क्षेत्रातले काही महत्त्वाचे प्रश्न, उपक्रम आणि घटना घेऊन काही बोल्ड, बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटत राहू. पण त्यासाठी तुम्हाला एकच करायचं, तुम्ही फक्त टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.